आजच्या या लेक्चरमध्ये आपण काही सॉल्व क्वेश्चन्स आहेत फिजिकल केमिस्ट्रीचे ते बघणार आहोत. लास्ट व्हिडिओमध्ये आपण फिजिकल केमिस्ट्रीचा क्वेश्चन पेपर बघितला होता. त्याच क्वेश्चन पेपरमधले क्वेश्चन हे आपण सॉल्व केलेले आहेत. ओके, आता ह्या व्हिडिओमध्ये आपण क्वेश्चन नंबर 1 जो दिला आहे मॉलिक्युलर स्पेक्ट्रोस्कोपी, त्या क्वेश्चन्सचे 6 इथं क्वेश्चन दिलेत, त्याचे आन्सर बघणार आहोत. ओके, बघा पहिला क्वेश्चन होता derive an expression for frequency separation of lines in the rotational spectrum of a diatomic molecule. in the rotational spectrum of a diatomic molecule मधलं तुम्हाला फाइंड आउट करायचं होतं. ओके, सो आता इथं आपण बघूया काय दिलेलं आहे ते. एक पॉईंट वाईज बघूया. यस, पेन घेतो मी. ओके, सो आता इथं दिलेलं आहे बघा आपल्याला इक्वेशन. डिराईव्ह द एक्सप्रेशन रोटेशनल एनर्जी ऑफ अ डायटॉमिक मॉलिक्यूल इज गिवन बाय. आता जी रोटेशनल एनर्जी आहे ही आपल्याला दिलेली आहे. ई रोटेशनल इज इक्वल टू h²/8π²I जे+1. ओके, तर हे एक इक्वेशन दिलेलं आहे. याला इक्वेशन नंबर नाव दिलं आपण, 1 नाव दिलं. त्यानंतर लेट E1 E2 बी द एनर्जी इन द फायनल स्टेट अँड द E1 बी द एनर्जी इन द इनिशियल स्टेट. ओके, आता बघा इथं जे इक्वेशन दिलं होतं त्यालाच आपण इन टर्म्स ऑफ E2 आणि E1मध्ये लिहिलं. काय चेंज केलं बघा, इथं काय होतं जे+1 होतं, तर इथं आपण काय लिहिलं बघा, E2साठी लिहिताना सेम इक्वेशन लिहिलं आपण J2+1 इंटू h²/8π²I. ओके, आणि J1साठी लिहित असताना सेम वे E1 इज इक्वल टू J1+1 इंटू h²/8π²I. यस, या पद्धतीने लिहिलं. या इक्वेशन्सला आपण 2 आणि 3 असे नाव दिलेले आहेत. त्यानंतर पुढचा पॉईंट काय दिला आहे बघा, सिंपल पुढचा पॉईंट काय दिला आहे बघा. त्यानंतर द एनर्जी डिफरन्स बिटवीन द टू एनर्जी लेवल आर गिवन आहे. ओके, मग एनर्जी डिफरन्स तो या दोघांमधला आपल्याला पुढे काढायचा आहे. ओके, मग सिंपल आपण काय करणार, डेल्टा ई इज इक्वल टू E2 - E1 करणार. ओके, सो इथं आपण केलेलं आहे बघा त्या पद्धतीने सॉल्व. डेल्टा ई इज इक्वल टू J2+1 इंटू h²/8π²I मायनस J1+1 इंटू h²/8π²I. ओके, या इक्वेशनला आपण सॉल्व केलं आणि सॉल्व केल्यानंतर आपल्याला फायनली आपल्याला हे एक्सप्रेशन भेटले बघा, h²/8π²I J2² प्लस J2 मायनस J1² प्लस J1. ओके, यस, मग त्याची पुढची स्टेप काय आली बघा, सेम वे h²/8π²I इंटू ब्रॅकेट J2² मायनस J1² प्लस J2 मायनस J1. ओके, याला सॉल्व करत गेलो आपण. सॉल्व करत गेल्यानंतर आपल्याला हे एक आन्सर भेटलं, h²/8π²I J2 प्लस J1 J2 मायनस J1 प्लस J2 मायनस J1. ओके, आता बघा याला जर आपण सॉल्व केलं, यस, हे जे एक्सप्रेशन भेटले याला सॉल्व केल्यानंतर आपल्याला याचं उत्तर अल्टिमेटली J2² मायनस J1² भेटणार आहे. ओके, ते आपण या सिम्पल फॉर्ममध्ये लिहून घेतलं. ओके, आणि याला अगेन हे जे इक्वेशन होतं याला आणखी सिम्पल फॉर्ममध्ये लिहिलं, J2 प्लस J1 प्लस 1. ओके, या फॉर्ममध्ये लिहिलं आहे आपण. यस, त्यानंतर पुढे J2 मायनस J1 इंटू h²/8π²I इक्वेशन नंबर 5 याला आपण नाव दिलं आहे. ओके, सो इथपर्यंत आल्यानंतर आपल्याला जे पण बेसिक इक्वेशन आहे स्पेक्ट्रोस्कॉपीचं ते यूज करायचं आहे. सो इथं दिलं आहे बघा, ॲज पर द बेसिक इक्वेशन इन द स्पेक्ट्रोस्कॉपी V इज इक्वल टू ΔE/H. ओके, मग डेल्टा ईची व्हॅल्यू जी काय भेटलेली आहे ती पूर्ण ही व्हॅल्यू आपल्याला पुटअप करायची आहे. यस, मग ही व्हॅल्यू आपण पूर्ण पुटअप केली बघा. इथं J2 प्लस J1 प्लस 1 J2 मायनस J1 इंटू h²/8π²I. ओके, यस, मग हे टाकल्यानंतर आपल्याला काय आलं बघा, इथं H जो होता हा H आणि इकडचा h² मधला H एक निघून गेला आणि डायरेक्टली आपल्याला इक्वेशन हे भेटलं बघा, V इज इक्वल टू J2 प्लस J1 प्लस 1 J2 मायनस J1 इंटू h/8π²I. ओके, मग हे इक्वेशन भेटल्यानंतर बघा, यस, हे इक्वेशन भेटलं. त्यानंतर पुढचे प्रोसिजर काय बघा, द वेव नंबर V बार इज रिलेटेड टू द फ्रिक्वेन्सी V बाय द इक्वेशन. ओके, म्हणजे आता बघा हे Vचं आपल्याला भेटलं, फ्रिक्वेन्सी भेटली. आता वेव नंबर आपल्याला काढायचा. ओके, मग वेव नंबर जो आहे तो आपण कशाने दाखवणार, V बारने दाखवणार. ओके, सो इथं दिलं आहे बघा, V इज इक्वल टू CV बार. ओके, इथं सिम्पल दिलं आहे बघा इक्वेशन, V इज इक्वल टू CV बार. यस, मग आपण इथं काय करणार, तर CV बार इज इक्वल टू ही Vची व्हॅल्यू जी भेटली ती इथं पूर्णपणे पुटअप करून देणार आपण, J² प्लस J1 प्लस 1 J2 मायनस J1 इंटू h/8π²I. ओके, यस, त्यानंतर मग सेम वे इथं हा जो C आहे तो C या इक्वेशनमध्ये आता येईल बघा. ओके, मग पुढचं इक्वेशन काय आलं आहे, V बार इज इक्वल टू J2 प्लस J1 प्लस 1 इंटू J2 मायनस J1 इंटू h/8π²IC. ओके, इथं C आला बघा. ओके, इक्वेशन नंबर 8 याला नाव दिलं आणि हा स्पेसिफिक
जे आहे इक्वेशन आपण ते असं क्रिएट केलं की ही व्हॅल्यू जी आहे फॉर अ गिवन मॉलिक्यूल H/8π² IC विल बी द कॉन्स्टंट. ओके, मग ही एक कॉन्स्टंट व्हॅल्यू आपल्याला भेटली, त्याला आपण बोलणार B0 किंवा त्यालाच बोलणार आपण बर्जेलियस कॉन्स्टंट. ओके, मग बर्जेलियस कॉन्स्टंटची व्हॅल्यू इथं आपल्याला भेटली. सिन्स B0 इज इक्वल टू B0ची व्हॅल्यू काय ही H/8π² IC. यस, आणि मग इक्वेशन सेम वे हेच इक्वेशन आपण लिहिलं. इन्स्टेड ऑफ H/8π² IC वी हॅव टू जस्ट पुट द व्हॅल्यू ऑफ B0. ओके, बघा इथं लिहिलं आहे V बार इज इक्वल टू J2 + J1 + 1 J2 - J1 इंटू B0. इक्वेशन नंबर 9 याला नाव दिलं. ओके, मग एवढं झाल्यानंतर बघा आपल्याला V बार म्हणजे वेव्ह नंबर भेटला. इथं बघा वेव्ह नंबर भेटलेला आहे. ओके, आता याचा पूर्ण ते सेपरेशन कसं आपण काढू शकतो ते इथं आपण फाइंड आउट करणार आहोत. ओके, बघा इथं काय दिलं आहे, द व्हॅल्यू ऑफ द वेव्ह नंबर ऑफ द लाईन्स कॅन बी ऑप्टेन बाय सबस्टिट्यूटिंग डिफरंट व्हॅल्यूज ऑफ J1 अँड J2. J1 आणि J2च्या वेगवेगळ्या व्हॅल्यूज आपल्याला इथं पुटअप करायचे आहेत. ओके, मग आपण काय केलं बघा, द सिलेक्शन रूल फॉर द रोटेशनल स्पेक्ट्रम. ओके, इथं जो पण सिलेक्शन रूल दिला आहे रोटेशनल स्पेक्ट्रमचा तो काय दिला आहे, ΔJ इज इक्वल टू ±1. ओके, मग +-1 दिला तर या हिशोबाने आपण त्याला कॅल्क्युलेशन केलं. आता इथं बघा इथं आपल्याला पॉझिटिव्ह 1च व्हॅल्यू घ्यायचे आहेत. तर का, तर इथं दिले बघा, वेन ॲब्झॉर्प्शन ऑफ अ रेडिएशन ऑक्युर एनर्जी ऑफ द सिस्टीम विल इन्क्रीज. ओके, ऑब्झर्प्शन जेव्हा होणार आहे, ओके, एनर्जी आहे सिस्टीमची ती इन्क्रीज होणार आहे. दस अँड अपवर्ड ट्रान्झिशन टेक्स प्लेस अँड इट्स व्हॅल्यू विल इन्क्रीज. ओके, मग इथं त्यामुळे आपण काय घेतलं, ΔJ इज इक्वल टू +1 घेतला आहे. ओके, सेम वे आता ΔJ इज इक्वल टू +1 घेतला, J2 - J1 इज इक्वल टू 1 आणि J2ची व्हॅल्यू काय आली, मग इथं हा J1 इथं गेला तो J1 + 1 आला. ओके, सो आता ही व्हॅल्यू पुटअप करायची आपल्याला. J2 - J1 जिथं असतील तिथं 1 पुटअप करणार आणि J2 इज इक्वल टू J1 + 1 व्हॅल्यू पुटअप करणार. ओके, मग हे सर्व आपण कोणत्या इक्वेशनमध्ये व्हॅल्यू पुटअप करणार, तर इक्वेशन नंबर 9मध्ये. इक्वेशन नंबर 9 काय आहे, तर हे भेटलेलं इक्वेशन नंबर 9 बघा. V बार इज इक्वल टू J2 + J1 + 1 आणि J2 - J1 इंटू B². ओके, मग इथं बघा आपण काय पुटअप करणार, J2 - J1च्या जागेवर काय पुटअप करणार, आपण 1 पुटअप करणार आणि J2 + 1 जो आहे त्या जागेवर आपण काय टाकणार, J2 टाकणार. ओके, यस, मग आपलं इक्वेशन काय भेटेल बघा, J1 + J1 + 1 + 1 B0. ओके, मग याला सॉल्व केलं आपण. V बार इज इक्वल टू J2 J1 + 2 B0. V बार इज इक्वल टू 2 J1 + 1 B0. ओके, येस, हे इक्वेशन बघा हे सॉल्व केले. सिम्पल मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन्स आहेत, सर्वांना लक्षात येतील. J1 2 J1 झालं आणि +1 + 1 2 झाले. ओके, मग इथं बघा 2 J1 + 2 आणि इथं B0. ओके, ही स्टेप आणि त्यानंतर काय केलं, 2 जो आहे तो कॉमन बाहेर काढला. ओके, सो V बार इज इक्वल टू 2 J1 + 1 B0. इक्वेशन नंबर 12. ओके, आता आपल्याला काय करायचं, सिम्पल वी हॅव टू जस्ट पुट द व्हॅल्यूज ऑफ J1च्या व्हॅल्यू ज्या आहेत ते आपल्याला पुट करायच्या आहेत. मग इथं काय आलं बघा, द वेव्ह नंबर ऑफ द लाईन्स इन द रोटेशनल स्पेक्ट्रम ऑफ द मॉलिक्यूल ऑब्टेन बाय युझिंग अ डिफरंट व्हॅल्यूज ऑफ J1. येस, J1च्या वेगवेगळ्या व्हॅल्यू इथं आपण पुटअप केल्या आणि आपल्याला जे आहे सेपरेशन भेटणार आहे. ओके, मध्ये सिम्पल इथं बघा J1 इज इक्वल टू 0 या इक्वेशनमध्ये आपण काय केलं, हा जो इक्वेशन भेटला यामध्ये J1ची व्हॅल्यू आपण 0 पुटअप केली. 0 पुटअप केली काय झालं, 0 + 1 इज इक्वल टू 1 1 × 2 इज इक्वल टू 2. येस, 2B0 लाईक दॅट. मग या हिशोबाने आपल्याला व्हॅल्यू वेगवेगळ्या भेटलेल्या आहेत. येस, आलं लक्षात. तर इथं हा पहिला क्वेश्चन जो आहे तो आपला कवर झाला आहे. क्वेश्चन नंबर 2 जो होता याचावाला तो होता, एक्सप्लेन द स्ट्रक्चर ऑफ CH4 ऑन द बेसिस ऑफ डायपोल मोमेंट. डायपोल मोमेंटच्या बेसिसवर आपल्याला स्ट्रक्चर ऑफ CH4 जे आहे ते एक्सप्लेन करायचं होतं. ओके, मग इथे सिम्पल थोडक्यात आपल्याला डायपोल मोमेंट काय ते एक्सप्लेन करायचे. ते झाल्यानंतर स्ट्रक्चर ऑफ CH4. ओके, मग इथं काय आहे ते समजून घेऊया. बघा, डायपोल मोमेंटचे डेफिनेशन इथे दिले. द डायपोल मोमेंट इज डिफाईन ॲज द इंट्रिन्सिक प्रॉपर्टी ऑफ अ मॉलिक्यूल विच एक्सप्रेस द डिग्री ऑफ पोलॅरिटी ऑफ अ मॉलिक्यूल. इज डिफाईन ॲज द प्रोडक्ट ऑफ मॅग्निट्यूड ऑफ द चार्ज अँड द डिस्टन्स बिटवीन देम बॉन्ड लेंथ. ओके, बघा हे काय ॲक्च्युली इट इज अ प्रोडक्ट ऑफ मॅग्निट्यूड ऑफ चार्ज म्हणजे याला आपण Q बोलणार आणि डिस्टन्स बिटवीन देम जे डिस्टन्स आहे त्याला आपण R ने शो करणार. तर मग Q × R हे आपण इक्वेशन बोलू शकतो डायपोल मोमेंटचं. ओके, सो डायपोल मोमेंट अरायझेस ड्यू टू द फॉर्मेशन ऑफ अ बॉन्ड बिटवीन द 2 ॲटम ऑफ अ डिफरंट इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी व्हेन चार्ज डिस्ट्रीब्युशन इज नॉट युनिफॉर्म. ओके, चार्ज डिस्ट्रीब्युशन जेव्हा युनिफॉर्म नसेल तेव्हा ते तुमची डायपोल मोमेंट आपल्याला दिसून येईल. ओके, आता बघा स्ट्रक्चर ऑफ CH4. आता CH4 स्ट्रक्चर दिलेलं आपल्याला, त्याला किती डायपोल मोमेंट आहे तर इथं सिम्पल या स्टेटमेंटमध्ये दिले बघा, स्ट्रक्चर ऑफ CH4 हॅज अ टेट्राहेड्रल इन नेचर. कसा येतो आहे, टेट्राहेड्रल इन नेचर आहे आणि टेट्राहेड्रल इन नेचर असल्यामुळे त्यांची जी डायपोल मोमेंट जी असणार आहे ती 0 असणार आहे. काय हे ते डिटेलमध्ये इथं दिलेलं आहे बघा.
ओके, तरी त्यांनी सांगितलं आहे मिथेन CH4 हॅज अ झिरो डायपोल मोमेंट डिस्पाईट दॅट द फॅक्ट दॅट इच कार्बन हायड्रोजन बॉन्ड पोजेस अ डायपोल मोमेंट. ओके, मग इथं दिले बघा स्ट्रक्चर तुम्हाला स्ट्रेट वे. तर इथं हा जो कार्बन दिला आहे, हा जो हायड्रोजन बॉन्ड दिला आहे, या पर्टिक्युलर बॉन्डला डायपोल मोमेंट आहे. यस, हे बघा, हे जे आपण शो केलेलं आहे या ॲरोनी, तर हे आपण डायपोल मोमेंट शो करतो. ओके, यस. तर इथं बघा, प्रत्येक कार्बन हायड्रोजनला एक डायपोल मोमेंट आहे. पण काय होणार आहे, रिझल्टिंग डायपोल मोमेंट जेव्हा आपण काढू, जेव्हा याला आपण प्लस करणार, तेव्हा एकमेकांना ते कॅन्सल आउट करतील आणि कॅन्सल आउट झाल्यामुळे त्याची इंटायर मॉलिक्यूल जो आहे CH4, त्या इंटायर CH4ची डायपोल मोमेंट जी आहे ती काय येणार आहे, 0 येणार आहे. ओके, तर पुढे बघूया कशा पद्धतीने एक्सप्लेन केलेलं आहे ते. ओके, याला क्लीन करतो मी. ओके, सो इथं काय दिलं आहे बघा, दिस कॅन बी एक्सप्लेन ओनली इफ द मॉलिक्यूल हॅज अ सिमेट्रिकल टेट्राहेड्रल स्ट्रक्चर. ओके, टेट्राहेड्रल स्ट्रक्चर याला आहे. इच कार्बन हायड्रोजन बॉन्ड इन द पिरामिडल CH3 ग्रुप कॉन्ट्रीब्यूट 1/3 म्यू टू द रिझल्टंट डायपोल मोमेंट. Thus the net dipole moment of the CH3 molecule is equal to mu. Okay, this act in a direction opposite to that of the fourth carbon hydrogen bond moment, the cancelling each other. ओके, ते दोघं एकमेकांना काय करतील, कॅन्सल आउट करतील. आणि म्हणून आपण बोलू शकतो की CH4 जो आहे, तर या CH4ला डायपोल मोमेंट हे काय आहे, 0 आहे. CH4ला डायपोल मोमेंट काय आहे, 0 आहे. ओके, तर हे सेकंड नंबरचा आन्सर आहे. ओके, हे एक्सपेक्टेड आहे की तुम्ही हे सर्व आन्सर या क्वेश्चनमध्ये लिहिणार आहात. ओके, यस. मग इथं थर्ड जर आपण बघितलं, आता थर्ड क्वेश्चन जो होता दिलेला त्या क्वेश्चन पेपरमध्ये, तर तिसरा दिला होता, शो दॅट द फ्रिक्वेन्सी ऑफ फंडामेंटल फर्स्ट अँड सेकंड ओव्हरटोन बँड इन अ अनहार्मोनिक ऑसिलेटर आर इन अ 1:2:3 रेशिओ. ओके, मग आपल्याला हे एक्सप्लेन करायचं. ओके, मग सिम्पल हे एक्सप्लेन करण्यासाठी काय दिले त्यांनी, एक्सप्रेशन फॉर द चेंज इन द व्हायब्रेशनल एनर्जी ऑफ ॲन अनहार्मोनिक ऑसिलेटर. अनहार्मोनिक ऑसिलेटरची व्हायब्रेशनल एनर्जी आपण इथं घेतली. त्याचं इक्वेशन काय होतं, फार महत्त्वाचं इक्वेशन आहे बघा. ओके, सो इथं एनर्जी इज इक्वल टू काय दिले बघा, इथं एनर्जी इज इक्वल टू V प्लस हाफ H म्यू 0 मायनस V प्लस हाफ H म्यू 0 XC. ओके, सिम्पल इथं पण आपण काय केलं बघा, डेल्टा E इज इक्वल टू V2 मायनस E1. ओके, या पद्धतीने सॉल्व केलं, ज्या पद्धतीने पहिलं जे क्वेश्चन होता तसा सॉल्व केला होता. व्हेअर E2 अँड E1 आर द एनर्जीज ऑफ द इनिशियल स्टेट. ओके, मग आपण काय करणार, डेल्टा ईची व्हॅल्यू पहिले फाइंड आउट करून घेणार. ओके, मग याला काय केलं, सिम्पल ह्या गोष्टी आपण पुटअप केल्या बघा. E1ची व्हॅल्यू होती, मग इथं बघा काय केलं आपण, इथं E2 घेतो ना सुरुवातीला, मग V2 प्लस हाफ H म्यू 0 मायनस V2 प्लस हाफ स्क्वेअर H म्यू 0 XC. ओके, तर इथं बघा हे इक्वेशनमध्ये, ह्या एका इक्वेशनमध्ये हा जो स्क्वेअर लिहायचा होता तो स्क्वेअर लिहायचा राहिला बघा, तर इथं तुम्हाला स्क्वेअर टाकायचं. ओके, यस. आता H म्यू 0 स्क्वेअर, इथं स्क्वेअर दिला आहे. ओके, मग हा स्क्वेअर राहिला आहे, तर तो करेक्शन तुम्ही करून घ्या. इथं H म्यू 0 स्क्वेअर आहे. ओके, यस. मग या पद्धतीने इथं दिलेलं इक्वेशन आहे. इथं V2ची व्हॅल्यू पुटअप केली बघा, इथं ही E2ची व्हॅल्यू झाली आणि ही झाली आपली E1ची व्हॅल्यू. ओके, यस. मग पुढे आपण काय केलं, याला सिम्पली याला सॉल्व केलं बघा. जे V2 आणि V2 प्लस हाफ H म्यू 0 आणि V1 प्लस हाफ H म्यू 0 यांना एकत्र आणलं आणि उरलेले जे टर्म होते ते एकत्र घेतले. ओके, मग उरलेले टर्म एकत्र घेतल्यानंतर इथं पण कॉमन काढलं बघा, V2 मायनस V1, हे हाफ जे होते, हा एक हाफ आणि हा एक हाफ निघून गेला. यस, कॅन्सल आउट झाला. मग उरलं काय आपलं H म्यू 0 कॉमन. ओके, मग या पद्धतीने सॉल्व केलं. मायनस मग पुढे जे हाईट टर्म V2 प्लस हाफ स्क्वेअर आणि मायनस V1 प्लस हाफ स्क्वेअर H म्यू 0 XC, इथं पण याला कॉमन काढून घेतलं. ओके, यस. मग याला सॉल्व करत गेलो आपण. सॉल्व करत गेल्यानंतर आपल्याला हे इक्वेशन भेटलं, डेल्टा इज इक्वल टू V2 मायनस V1 H म्यू 0 1 मायनस V2 प्लस V1 प्लस 1 XE. ओके, मला इक्वेशन नंबर 2 नाव दिलं. यस, मग पुढे काय सांगितलं बघा, द फ्रिक्वेन्सी ऑब्झर्व कॅन बी ऑप्टेन फ्रॉम द फंडामेंटल इक्वेशन ऑफ स्पेक्ट्रोस्कोपी. बघा, सेम जे आपण पहिल्या वेळी केलं होतं ते सेम इथंच करतो आहे बघा. त्याच प्रोसेस, त्याच स्टेप आहे, फक्त जी पण एनर्जी होती आपली ती बदलली आता. ओके, इथं पहिले याला रोटेशनल एनर्जी होती, इथं आपण व्हायब्रेशनल एनर्जीसाठी बघतो आहे. ओके, सो म्यू इज इक्वल टू डेल्टा E अपॉन H वेन. आता इथं काय टाकणार आपण, ही व्हॅल्यू आपल्याला भेटलेली आहे. ओके, सेम व्हॅल्यू आपण पुटअप केली बघा. आता याला डिवायडेड बाय H होता, मग या इक्वेशनमधनं आपला H जो आहे हा H निघून जाईल इकडनं. ओके, मग इक्वेशन काय भेटेल आपल्याला, म्यू इज इक्वल टू V2 मायनस V1 V0 1 मायनस V2 प्लस V1 प्लस 1 XC. ओके, मग पुढे काय आलं बघा, हेन्स म्यू बार इज इक्वल टू V2 मायनस V1 म्यू 0 बार 1 मायनस V2 प्लस V1 प्लस 1 XE. सिलेक्शन रूल इथं पण अप्लाय करणार आपण. द सिलेक्शन रूल फॉर द अनहार्मोनिक ऑसिलेटरसाठी काय दिलं आहे. ओके, तर हा इथं दिलेला आहे, डेल्टा V इज इक्वल टू
+-1 +-2 +-3. यस, मग इथे त्यांनी 3 केसेस दिल्यात बघा. केस 1 ΔV +1, ΔVची व्हॅल्यू आपण +1 घेतली आणि V2 - V1ची व्हॅल्यू 1 घेतली. ओके, सो आपल्याला सेम वे ह्या व्हॅल्यू इथं पुटअप करायच्या आहेत. मग इथं पुटअप केली बघा. 1 - V1 V2 - V1च्या जागेवर 1 टाकायचे. V1 + 1 आणि +V1 + 1 XE. यस, मी आता सॉल्व करत गेलो. सॉल्व करत गेल्यानंतर काय भेटलं, V0 बार 1 - 2V1 + 2 XE आणि मग पुढे V0 बार 1 - 2V1 + 1 XE आलं. ओके, यस. मग आता पुढे काय सांगितलं बघा, ॲज ऑल देम आर इन द ग्राउंड स्टेट. सर्व काय ग्राउंड स्टेटला आहे, त्यामुळे μ0 = μ, यामुळे काय आले μ = μ0 बार 1 - 2 XE. ओके, बघा इथे हे सर्व ग्राउंड स्टेटमध्ये असल्यामुळे काय झालं माहिती आहे का, हा जो V1 होता ना, V1, या V1ची व्हॅल्यू इथं 0 झाली. यस, मग इथं बघा आता इथं V1ची व्हॅल्यू आपण जर 0 टाकली, 0 + 1 1, यस, 2 × 1 2. ओके, तर इथं काय टाकलं, 1 - 2 XE टाकले या इक्वेशनमध्ये बघा इथं व्यवस्थित. यस, मग इथं केस 2मध्ये आपण काय घेतलं, सेम वे ΔVची व्हॅल्यू +2 घेतली. काय घेतली, +2 घेतली. मग +2 घेतल्यामुळे काय इक्वेशन आलं, V2 - V1 = 2, V2 = V1 + 2. ओके, मग इक्वेशन कसं भेटलं आपल्याला बघा, V बार = 2 μ0 बार 1 - V1 + 2 + V1 + 1 XE. ओके, मग आता याला बघा सिम्पल, V2च्या जागेवर आपण काय टाकलं, V1 + 2 टाकले ना. येस, मग आता इक्वेशन काय भेटलं बघा आपल्याला, इथं 2 μ0 बार, इथं 2 μ0 आलं, 1 मायनस इथं बघा काय झालं, V1 आणि V1 2V1 झाले, 2V1 आणि हा 2 + 1, हे 2 + 1 किती आलं बघा, हा एकचा 2 आणि हा 1, हा झाला 3, हा V1 + V1 हा झाला 2V1. ओके, मग इक्वेशन काय भेटेल आपल्याला, 2V0 बार 1 - 2μ1 + 3 XE. ओके, मग सेम वे जो ग्राउंड स्टेटला असल्यामुळे V1ची व्हॅल्यू 0 टाकली. V1ची व्हॅल्यू 0 टाकली तर काय होईल बघा, इथं हा 2 × 0 0 होऊन जाईल, +3 फक्त 3 उरेल. ओके, सो इक्वेशन आपल्याला काय भेटेल, तर हे भेटेल आपल्याला, V बार = 2V0 बार 1 - 3 XE, हे इक्वेशन भेटेल. ओके, आणि केस 3मध्ये जर आपण गेलात तर सेम वे आता इथं ΔVची व्हॅल्यू आपण 3 टाकणार. ΔVची व्हॅल्यू 3 टाकली तर V2 - V1 = 3 असेल आणि V2ची व्हॅल्यू काय असेल, V1 + 3 असेल. ओके, सेम प्रोसिजर इथं करायचे आणि इथं मग आपल्याला इक्वेशन काय भेटेल, तर हे आपल्याला इक्वेशन भेटेल बघा, V बार = हे भेटेल आपल्याला, V बार = 3V0 बार 1 - 4 XE, इक्वेशन नंबर 8. ओके, मग आता हे तिघं जे आहेत त्याला आपल्याला काय करायचं, एकत्र करायचं आहे. ओके, पुढच्याला आपण तिघांना एकत्र केलं बघा, द 3 फ्रिक्वेन्सीज μ बार आर नोन ॲज अ फंडामेंटल फर्स्ट अँड द सेकंड ओव्हरटर्न बॉन्ड फ्रिक्वेन्सी. ओके, मग इथं पुढे आपण देणार, द फंडामेंटल फ्रिक्वेन्सीज इज ऑफ द ऑर्डर ऑफ द 10⁵ मीटर/मीटर अँड द अनहार्मोनिसिटी कॉन्स्टंट XE इज अ व्हेरी स्मॉल कम्पेअर टू द V बार, हेन्स द टर्म इन द ब्रॅकेट कॅन बी निग्लेक्टेड. ओके, म्हणजे इथं बघा ब्रॅकेटमधला जो टर्म होता, कुठला ब्रॅकेटमधला टर्म होता, इथं हा झाला. ओके, X3साठी. ओके, इथं हा झाला, कुठला V3साठी, इथं V2साठी हा झाला. यस, आणि V1साठी हा झाला. ओके, तर आपल्याला काय करायचं, हे टर्म तिघं निग्लेक्ट करायचे. मग तिघं टर्म निग्लेक्ट केल्यानंतर आपल्यासमोर काय येईल, μ बार = μ0 बार = 2μ0 बार = 3μ0 बार आणि जे आपलं रिझल्टंट जे इक्वेशन आहे ते आपल्याला भेटेल μ बार = 1:2:3. Yes, thus the wave number of the fundamental, the first and the second overturn bond are roughly in the ratio of 1:2:3. यस, मग ते सिम्पल काय असेल, 1:2:3 या रेशोमध्ये ते राहणार आहे. ओके, यस, मग हा झाला आपला आणखी एक क्वेश्चन. त्याच्या पुढचा क्वेश्चन जो दिला होता, व्हॉट इज अ रमन शिफ्ट अँड रमन्स इफेक्ट अँड रमन शिफ्ट, एक्सप्लेन स्टोक अँड अँटी स्टोक लाईन्स. ओके, तर इथं हा एक क्वेश्चन बघा, पूर्णपणे थेरॉटिकल क्वेश्चन होता. येस, मग काय आहे ते समजून घेऊया. बघा आता रमन इफेक्ट काय दिला इथं, तो इथं रमन इफेक्टचं मी डेफिनेशन दिली बघा. व्हेन अ मोनोक्रोमॅटिक बीम ऑफ अ लाईट पासेस थ्रू अ ट्रान्सपरंट सबस्टन्स, it does not absorb light but it transmits it. The light gets scattered in all directions which contains some additional frequencies over and above the incident frequency. This is known as a रमन इफेक्ट. ओके, मग त्याला आपण काय बोलणार, रमन इफेक्ट बोलणार. ओके, बघा डॉक्टर C.V. रमन यांनी काय दिलं होतं आपल्याला, रमन स्कॅटरिंग दिली होती. ओके, म्हणजे ती काय होणार माहिती आहे का, ज्याप्रमाणे एक मोनोक्रोमॅटर आपण घेतला. यस, हे एक लाईट जी आहे ती इथं गेलेली आहे. यस, लाईट गेल्यानंतर काय होणार, हे स्कॅटर होणार. काय होणार, स्कॅटर होणार. स्कॅटर झाल्यामुळे काय होणार, आता बघा बाकीच्या जे आपण NMR टेक्निक्स किंवा ज्या पण टेक्निक आहेत ते काय करतो आपण, ते एकत्र करतो. म्हणजे जी लाईट येते ती लाईट या पद्धतीने येते.
ओके, आणि या लाईटला कन्वर्ट करतो आपण सिंगल बीममध्ये. ओके, पण रमन स्कॅटरिंग जे आहे ते वेगळं आहे, एक्झॅक्टली याच्या अपोजिट काम करतं. ओके, मग ते स्कॅटरिंग ज्यामुळे होते आणि तो इफेक्ट जो आहे त्याला त्यांनी रमन इफेक्ट असं बोललेलं आहे. ओके, मग पुढे काय सांगितलं बघा, रमन शिफ्ट. रमन इफेक्ट झाल्यानंतर रमन शिफ्ट, द डिफरन्स इन द फ्रिक्वेन्सी, येस, द डिफरन्स इन द फ्रिक्वेन्सी लाईन्स ऑफ द इन्सिडंट अँड द फ्रिक्वेन्सी ऑफ रमन लाईन इज नोन ॲज द रमन शिफ्ट. ओके, म्हणजे इथं बघा काय होणार, जी फ्रिक्वेन्सी डिफरन्स असेल त्या दोघांमध्ये, म्हणजे कुठल्या इन्सिडंट लाईनमध्ये आणि जे पण लाईन्स बाहेर आलेल्या आहेत त्याला बोलणार आपण काय, रमन शिफ्ट बोलणार. काय बोलणार त्याला, रमन शिफ्ट. ओके, मग आता इथं फॉर्म्युला दिला आहे बघा, म्यू व्ही बार इज इक्वल टू रमन शिफ्ट विच इज इक्वल टू व्ही आय मायनस म्यू. ॲक्च्युली हा ही जी म्यू आहे दिलेला आहे फ्रिक्वेन्सी, ही फ्रिक्वेन्सी ऑफ इन्सिडंट मायनस फ्रिक्वेन्सी ऑफ रमन. ओके, इथे दिले बघा फ्रिक्वेन्सी ऑफ इन्सिडंट लाईन मायनस फ्रिक्वेन्सी ऑफ रमन लाईन्स. ओके, यस, मग हे झालं आपल्याला रमन शिफ्ट. ओके, आता हा पहिला क्वेश्चन इथं कवर केला आपण. इथं 2 क्वेश्चन दिलेत बघा. पहिला क्वेश्चन हा आहे, व्हॉट इज द रमन इफेक्ट अँड रमन शिफ्ट. तर याचा आन्सर इथं आपण दिलेला आहे. आणि पुढे आता मग आपण एक्सप्लेन स्टॉक अँड अँटी स्टॉक लाईन त्याच्याकडे जातो आहे. यस, मग इथं दिलं आहे बघा स्टॉक लाईन काय आहे. सो धीज आर द ग्रुप ऑफ लाईन्स फॉर विच द लॅम्बडा एस इज ग्रेटर दॅन लॅम्बडा आय. ओके, आता हा लॅम्बडा एस दिला आहे तो ग्रेटर दॅन असेल लॅम्बडा आयपेक्षा. ओके, म्हणजे लॅम्बडा एस काय आहे, तर लॅम्बडा एस इज द वेवलेंथ ऑफ स्कॅटरिंग आणि लॅम्बडा आय म्हणजे काय, वेवलेंथ ऑफ इन्सिडंट. ओके, म्हणजे याचा अर्थ काय होणार बघा, स्कॅटरिंगची वेवलेंथ आहे ती जास्त असणार आणि इन्सिडंटची वेवलेंथ ही कमी असणार. ओके, पहिला पॉईंट हा दिला आहे. दुसऱ्या पॉईंटला काय दिले बघा, व्हेअर व्ही एस इज द फ्रिक्वेन्सी ऑफ द स्कॅटर अँड व्ही आय इज द फ्रिक्वेन्सी ऑफ द. ओके, इथं पुढे काय दिलं, अँड हेन्स व्ही एस इज लेस दॅन व्ही आय. म्हणून काय लिहिणार आपण, फ्रिक्वेन्सी ऑफ स्कॅटरिंग इज लेस दॅन फ्रिक्वेन्सी ऑफ इन्सिडंट. ओके, बघ ॲक्च्युली याचं रिलेशन काय माहिती आहे तुम्हाला, ही रिलेशन आहे बघा, म्यू इज इक्वल टू 1 लॅम्बडा. येस, म्हणजे हे एकमेकांना इन्व्हर्सली प्रोपोर्शनल करतो ना. मग इन्व्हर्सली प्रोपोर्शनल करत असल्यामुळे इथं बघा, इथं आपण लॅम्बडा हा ग्रेटर दॅन दाखवला आहे, पण त्याची फ्रिक्वेन्सी जी आहे ती काय केली आपण इथं कमी दाखवली. बघा इथं काय सांगितलं आहे, लॅम्बडा एस दॅट इज द फ्रिक्वेन्सी ऑफ स्कॅटर इज ग्रेटर दॅन फ्रिक्वेन्सी ऑफ इन्सिडंट. ओके, सॉरी, वेवलेंथ ऑफ स्कॅटर इज ग्रेटर दॅन वेवलेंथ ऑफ इन्सिडंट. येस, मग आपण खाली काय लिहिलं बघा, फ्रिक्वेन्सी ऑफ स्कॅटरिंग इज लेस दॅन फ्रिक्वेन्सी ऑफ इन्सिडंट. ओके, या पद्धतीनं. येस, मग आता पुढचा पॉईंट काय दिला आहे बघा, द एनर्जी ऑफ अ स्कॅटर रेडिएशन इज लेस दॅन दॅट ऑफ अ इन्सिडंट रेडिएशन. ओके, मग जी काय एनर्जी दिलेली आहे स्कॅटर रेडिएशनची, ही स्कॅटर रेडिएशनची एनर्जी ही कमी असणार इन्सिडंट रेडिएशनपेक्षा. थर्ड पॉईंट दिला आहे, एनर्जी हॅज बीन ट्रान्सफर फ्रॉम रेडिएशन टू मॅटर. एनर्जी जी आहे ती रेडिएशनपासनं मॅटरकडे ट्रान्सफर झाली आहे स्टॉक लाईन्समध्ये. स्टॉक लाईनमध्ये काय होणार आहे, जी काय एनर्जी आहे, एनर्जी ट्रान्सफर फ्रॉम रेडिएशन टू मॅटर, रेडिएशन टू मॅटरपर्यंत ती ट्रान्सफर झालेली आहे. आणि पुढे दिलं आहे, एनर्जी ऑफ मॉलिक्यूल विल इन्क्रीजेस. चौथा पॉईंट काय दिला आहे, एनर्जी ऑफ मॉलिक्यूल विल इन्क्रीजेस. एनर्जी आहे ती मॉलिक्यूलची ती काय झाली, इन्क्रीज झालेली. ओके, पाचवा पॉईंट दिला आहे, द ॲब्झॉर्ब एनर्जी इज यूज टू ब्रिंग अबाउट द चेंजेस इन द रोटेशनल अँड द व्हायब्रेशनल एनर्जीज ऑफ द मॉलिक्यूल. ओके, ॲब्झॉर्ब एनर्जी जी आहे ही वापरली जाते कशासाठी, तर ही चेंजेस घडवून आणण्यासाठी. कशामध्ये, रोटेशनल अँड द व्हायब्रेशनल एनर्जीज ऑफ द मॉलिक्यूल. रोटेशनल आणि व्हायब्रेशनल एनर्जीज जे आहे मॉलिक्यूलच्या, त्यामध्ये ही चेंजेस घडवून आणण्यासाठी ह्या एनर्जीचा वापर केला जातो. याच पुढे काय सांगितलं बघा, रमन शिफ्ट ॲज द डिफरन्स बिटवीन द म्यू आय अँड म्यू एस इज अ पॉझिटिव्ह ॲज अ म्यू आय इज ग्रेटर दॅन म्यू एस. ओके, म्हणजे जर रमन शिफ्ट जो असणार आहे तर स्टॉक लाईनमध्ये पॉझिटिव्ह असतो. रमन शिफ्ट काय असतो, पॉझिटिव्ह असतो. ओके, आता सेम वे ज्या पद्धतीने आपण स्टॉक लाईन्सचं लिहिलं आहे तेच अँटी स्टॉक लाईनच्या बाबतीत पण लिहायचं आहे. तर इथं काय सांगितलं बघा, अँटी स्टॉक लाईनचा पहिला पॉईंट काय दिला आहे, फॉर दिस ग्रुप द लाईन लॅम्बडा एस इज लेस दॅन लॅम्बडा आहे. मग इथं काय होणार आहे, लॅम्बडा एस स्कॅटर इज लेस दॅन लॅम्बडा आहे, म्हणजे जी पण स्कॅटरिंगची वेवलेंथ आहे ती कमी आहे आणि इन्सिडंटची वेवलेंथ जास्त आहे. ओके, यस, मग त्यामुळे दुसरं रिलेशन आपल्याला काय भेटेल, मग दुसरं रिलेशन आपल्याला इथं भेटेल, फ्रिक्वेन्सी ऑफ स्कॅटरिंग इज ग्रेटर दॅन फ्रिक्वेन्सी ऑफ इन्सिडंट. ओके, हे भेटेल इथं लिहिले बघा क्लिअरली, द एनर्जी ऑफ द स्कॅटर रेडिएशन इज ग्रेटर दॅन दॅट ऑफ अ इन्सिडंट रेडिएशन. ओके, पुढे काय सांगितलं बघा, एनर्जी ट्रान्सफर हॅज ऑक्युअर फ्रॉम मॉलिक्यूल टू रेडिएशन. येस, इथं बघा मॉलिक्यूल लिहिले तर मॅटर टू रेडिएशन, त्या मॅटरकडनं एनर्जी त्या रेडिएशनला ट्रान्सफर झाली. ओके, इथं काय सांगितलं आहे, द एनर्जी ऑफ रेडिएशन हॅज इन्क्रीजेस अँड दॅट ऑफ द मॉलिक्यूल ॲज डिक्रीजेस. एनर्जी ऑफ रेडिएशन इन्क्रीज होणार आणि मॉलिक्यूलची एनर्जी कमी होणार. येस, पुढे काय सांगितलं आहे, द इंटेन्सिटी ऑफ धिस लाईन इज द लिस्ट इंडिकेटिंग दॅट द एनर्जी ट्रान्सफर हॅज अ स्मॉल प्रोबॅबिलिटी ऑफ ऑक्युरन्स. ओके, एकदम स्मॉल प्रोबॅबिलिटी ऑफ ऑक्युरन्स इथं असणार आहे. आणि इथं शेवटचा पॉईंट आहे,
Raman shift that is defined as the difference between the mu I and mu s is a negative as the latter is greater than from the lambda s frequency of scattering is greater than frequency of इन्सिडेंट. ओके, मग इथं रमन शिफ्ट जो आहे तो काय आपल्याला निगेटिव्ह आहे. रमन शिफ्ट इथं काय निगेटिव्ह. ओके, तर हे आन्सर यामध्ये लिहिणं एक्सपेक्टेड आहे. ओके, सुरुवातीला तुम्ही काय इथे एक्सप्लेन करणार, रमन शिफ्ट काय आहे, रमन इफेक्ट काय आहे, त्यानंतर तुम्ही रमन शिफ्ट काय आहे ते एक्सप्लेन करणार आणि त्यानंतर तुम्हाला स्टॉक लाईन्स काय आहेत आणि अँटी स्टॉक लाईन्स काय आहेत ते तुम्हाला एक्सप्लेन करायचं आहे. ओके, येस. मग हे चौथा क्वेश्चन इथं क्लिअर झाला आपला. आता 5वा आणि 6वा क्वेश्चन जे आहेत ते 2 सम त्यांनी दिले होते. ओके, मग हे सम पण मी इथं सॉल्व करून दिलेत, तुम्ही एकदा बघून घ्या आणि तुम्ही जेव्हा हा व्हिडिओ बघत असाल तेव्हा हे सम तुम्ही स्वतः लिहून पण बघा. ओके, लिहून ट्राय करा. येस, तुमची प्रॅक्टिस चांगल्या पद्धतीने होईल. ओके, मग इथं पुढे काय दिले बघा, द फ्रिक्वेन्सी सेपरेशन इन अ रोटेशनल स्पेक्ट्रा ऑफ एच आय इज 1100 पर मीटर. कॅल्क्युलेट द बॉन्ड लेंथ. मग आपल्याला बॉन्ड लेंथ काढायचं आहे. ओके, मग इथं सेम काय दिले बघा, ते फ्रिक्वेन्सी सेपरेशन दिले, तर आपल्याला काय दिले, एव्हरेज सेपरेशनचा फॉर्म्युला आपल्याकडे आहे. येस, मग एव्हरेज सेपरेशन जे असतं त्याचा फॉर्म्युला काय आहे, तर आपण डिराईव्ह केला होता तो 2V0. येस, हे आपण जे फ्रिक्वेन्सी सेपरेशन काढलं होतं हे बघा इथं. येस, क्वेश्चन नंबर आय थिंक 3मध्ये. हां, हे बघा इथं 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 काढलेलं आहे आपण. येस, 2B0 होतं ना, क्वेश्चन नंबर 1मध्येच काढले बघा, 2B0 ना, फ्रिक्वेन्सी सेपरेशन. येस, इथं दिले बघा, रोटेशनल स्पेक्ट्रम मॉलिक्युलर इज द डिफरन्स इन व्हॉल्यूम. ओके, येस. मग आपण इथं डायरेक्टली ती व्हॅल्यू घेणार आहे 2B0. ओके, तर ही जी व्हॅल्यू दिलेली आहे आपली एव्हरेज सेपरेशनची ती ॲक्च्युली 2B0ची व्हॅल्यू दिलेली आहे. ओके, मग इथं आपण कशा पद्धतीने सॉल्व करणार आहोत बघा त्याला. यस, इथं बघा, एव्हरेज सेपरेशन 1100 पर मीटर. मग ही व्हॅल्यू ॲक्च्युली दिलेली आहे आपल्याला 2Bची. ओके, 2B0ची दिली. मग आपल्याला B0ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. या डिवायडेड बाय 2 केलं, वी गेट द व्हॅल्यू ऑफ 550 मीटर्स. ओके, मग इथं सेम वे आपल्याला माहीत होता B0चा फॉर्म्युला काय होता, तर तो फॉर्म्युला होता B0 इज इक्वल टू h/8π² IC. हा फॉर्म्युला होता. ओके, तर हा फॉर्म्युला इथं आपल्याला दिला होता. सिम्पली फॉर्म्युला काय होता, h/B0 h/8π² IC होता. ओके, येस. मग कसं सॉल्व केलं ते आपण बघूया. बघा इथं एक्झाम्पल कसं सॉल्व केलं आहे, सिम्पली तुम्हाला दिसेल इथं. ओके, काय केलं बघा, आपण व्हॅल्यू पुटअप केल्या. ची व्हॅल्यू जी युनिव्हर्सल कॉन्स्टंट असते 6.62 × 10⁻34. येस, 8 पायची स्क्वेअर असते, पायची व्हॅल्यू असते 3.14². येस, आयची व्हॅल्यू दिलेली जी इथं आपण काढली मीटरमध्ये तीच मीटरमध्ये लिहिली बघा इथं. 5.5 × 10⁻2 मध्ये कन्वर्ट केले याला. ओके, इंटू 3 × 10⁸. सी म्हणजे स्पीड ऑफ लाईट. ओके, सर्व गोष्टी दिल्यात. आता बघा कॅल्क्युलेशन करताना आपल्याला काय करायचं, जे पण टर्म 10⁻² मध्ये आहेत ते आपण एकत्र घेतलेत बघा. 10⁻−34, 10⁻² आणि 10⁸. ओके, आणि बाकी उरलेले टर्म जे आहेत त्यांचं कॅल्क्युलेशन करायचं आहे. ओके, इथं त्यांचं कॅल्क्युलेशन करायचं आणि या साईडला या 10⁻² कॅल्क्युलेशन करायचं आहे. ओके, इथं बघा 6.62 डिवायडेड बाय 8 मल्टिप्लाय बाय 9.86 इंटू 5.5 इंटू 3 याचं कॅल्क्युलेशन केलं, हे आलं. इंटू 10⁻34 आणि 10² इंटू 10⁸ दिले बघा. तर हे सेम काय झालं, 10⁻10 झालं. 10⁻10 डिवायडेडला आहे ते वरती जाताना मायनसमध्ये होतील, तर 10⁻34 होईल. तर इथं बघा 10⁻−44 आलेले. ओके, कसं आलं, तर 10⁻2 आणि 10⁻8 या दोघांना आपण ॲडिशन केलं. 10⁻10 डिवायडेशनमध्ये आहेत ते पॉझिटिव्ह, ते वरती जेव्हा जाईल तेव्हा 10⁻−10 जाईल. ओके, मग ते 10⁻−34 अँड 10⁻−10 ते दोघं एकत्र येतील आणि 10⁻−44 होईल. ओके, याचा आन्सर येईल 5.08 × 10⁻47 किलोग्राम पर मीटर. ओके, आपल्या इथं आयची व्हॅल्यू भेटली. आपल्याला पुढे काय काढायचं आहे बघा, काय काढायचं आहे इथं आपल्याला, कॅल्क्युलेट द बॉन्ड लेंथ. बॉन्ड लेंथ आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. येस, मग बॉन्ड लेंथचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. आयची व्हॅल्यू म्हणजे आपल्याला ॲक्च्युअलमध्ये मोमेंट ऑफ इनर्शिया भेटली. येस, मग त्याची व्हॅल्यू माहिती आहे, I इज इक्वल टू μr². ओके, आपल्याला फाइंड आउट करायची आरची व्हॅल्यू. ओके, काय फाइंड आउट करायची, आरची व्हॅल्यू. तर हा जो म्यू आहे तो याला डिवायडेशनला जाईल, सो I डिवायडेड बाय म्यू. ओके, आणि इथं स्क्वेअर आहे, तो स्क्वेअर काढायचा असेल तर इन स्क्वेअर रूट आपल्याला टाकावं लागेल. ओके, पुढे आपण सॉल्व केले बघा. आता आपण म्यूची व्हॅल्यू फाइंड आउट करा. म्यू म्हणजे काय असतो, रिड्यूस मास. ओके, तर इथं म्यूची व्हॅल्यू फाइंड आउट केली बघा. काय केलं आपण, म्यू इज इक्वल टू मास ऑफ हायड्रोजन मास ऑफ आयोडीन डिवायडेड बाय मास ऑफ हायड्रोजन प्लस मास ऑफ आयोडीन इंटू 1/n. हा अवेगॅड्रोचा नंबर आहे. ओके,
येस, याला सॉल्व केलं बघा. 1 × 127 डिवायडेड बाय 1 + 127, 1 डिवायडेड बाय 6.023 × 10⁻34, येस, इंटू 1 × 10⁻3 किलोग्राममध्ये कन्वर्ट केले याला. येस, मग आपल्याला व्हॅल्यू भेटली 127 डिवायडेड बाय 128 × 6.023 × 10⁻26 kg. येस, मग याला कन्वर्ट केलं आपण, म्यूची व्हॅल्यू भेटली आपल्याला 1.647 × 10⁻27 किलोग्राम. ओके, मग इथं सांगितल्याप्रमाणे फॉर्म्युला आहे बघा. I = μr². आरची व्हॅल्यू √I डिवायडेड बाय म्यू, आणि ही व्हॅल्यू इथं पुटअप केली. या व्हॅल्यू पुटअप केल्यानंतर आपल्याला हे आन्सर भेटलं. R = 175.50 पिकोमीटर. ओके, पिकोमीटरमध्ये हे लिहिलं आहे. तर हा एक सम इथे सॉल्व केलेला आहे, तुम्ही पण हा सॉल्व करून बघायचा आहे. ओके, आता दुसरा जो शेवटचा क्वेश्चन होता, या पूर्ण क्वेश्चनमधला लास्ट क्वेश्चन जो होता तो होता एक सम. तो आहे अ सबस्टन्स वॉज एक्सपोज to a radiation of a wavelength 3.5 × 10⁻6 meter. The first stock lines appear at a 4.5 × 10⁻6 meter. Calculate the Raman. बघा, एकदम सोपा असा क्वेश्चन हा इथं दिला होता. जर तुम्हाला फॉर्म्युले माहिती आहेत तर डायरेक्टली तुम्ही 5 मार्क इथं इझिली तुम्हाला भेटू शकतात. येस, मग इथं काय दिलं आहे बघा. अ सबस्टन्स वॉज एक्सपोज to radiation of a wavelength 3.5 × 10⁻6 meter. The first stock lines appear at a 4.5 × 10⁻6 meter. Calculate the Raman shift. Raman shift आपल्याला इथं कॅल्क्युलेट करायचं आहे. मग इथं दिलं बघा, लॅम्बडा इन्सिडन्स = 3.5 × 10⁻6 मीटर. ओके, मग याला कन्वर्ट केलं आपण नॅनोमीटरमध्ये. मग लॅम्बडा इन्सिडन्स = 350 नॅनोमीटर. ओके, मग इथं काय आलं बघा, μI = 1 डिवायडेड बाय 350 × 10⁹ पर मीटर, विच इज इक्वल टू 2.85 × 10⁻6 पर मीटर आलं. ओके, बघा, ही फ्रिक्वेन्सी काय, ही फ्रिक्वेन्सी, ही वेवलेंथ आहे. ओके, मग इथं दुसरी काय दिलेली आहे, वेवलेंथ काय दिली, 4.5 × 10⁻6 मीटर. मग लॅम्बडा = 450 नॅनोमीटर. येस, मग पुढे काय दिलं बघा, μS बार = 1/450 × 10⁹ पर मीटर. मग याला कॅल्क्युलेट केलं 2.22 × 10⁶ पर मीटर. येस, आणि हे बघा, हे आपल्याला दिलं आहे रमन शिफ्टचा फॉर्म्युला. डेल्टा म्यू = फ्रिक्वेन्सी ऑफ इन्सिडंट मायनस फ्रिक्वेन्सी ऑफ स्कॅटर. ओके, यस, मग ह्या व्हॅल्यू इथं ज्या आपल्याला भेटलेल्या आहेत त्या सिम्पल व्हॅल्यू इथं पुटअप केल्या आपण. आपल्याला उत्तर भेटलं डेल्टा V = 6.3 × 10⁵ पर मीटर. ओके, तर हे पहिला जो क्वेश्चन होता तो इथं आपला पूर्ण झाला आहे. ओके, तुम्ही एकदा याची व्यवस्थित प्रॅक्टिस करा. कोणाला जर काही डाऊट असेल तर तुम्ही मला विचारू शकतात, कॉमेंट्समध्ये पण मेसेज टाकू शकतात, किंवा माझा नंबर विद्यार्थ्यांकडे आहे तर विद्यार्थी डायरेक्टली मला व्हॉट्सअपला पण मेसेज करू शकतात. ओके, तर आता या लेक्चरमध्ये, या व्हिडिओमध्ये आपण इथं थांबूया. ओके, याचा पुढचा जो व्हिडिओ असणार आहे तो क्वेश्चन नंबर 2 जो आहे बघा, मी तुम्हाला आताच क्लिअर करून घेतो. क्वेश्चन नंबर 2 जो आहे आपला युनिट नंबर 2वरचा. येस, तर युनिट नंबर 2वरचा जो पण क्वेश्चन आहे तो आपण सॉल्व करणार. येस, तो सॉल्व करून या पद्धतीने जसं मी तुमच्यासमोर याला एक्सप्लेन केलं आहे त्या पद्धतीने आपण एक जो क्वेश्चन आहे तो एक्सप्लेन करणार आहोत. ओके, येस, मग हा बघा दुसरा युनिट. ओके, अटेम्प्ट एनी 4 ऑफ द फॉलोइंग. येस, हा बघा, हा दिला आहे थर्मोडायनॅमिक्स आणि केमिकल कायनेटिक्स यांचा दोघांचा मिळून जो हा क्वेश्चन आहे तो आपण आता पुढच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये बघूया. ठीक आहे, थांबू इथं आता आपण.